वडाळ्यातून मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। वडाळ्यातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवडी भागात शोभायात्रेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आज सकल हिंदू समाजाकडून या भागात शोभायात्रा काढण्यात येणार होती। पोलिसांनी होर्डिंग्स आणि बॅनरही काढून टाकलेत। कायदा सुव्यवस्थेचा दाखला देत पोलिसांनी ही कारवाई केली आहे। यामुळे वडाळ्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतं। तर आपल्या प्रतिनिधी सुष्मिता बडाने आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुष्मिता, काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? खरं तर आपण बघतोय की मोठ्या संख्येनं हा जमाव एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांकडनं सुद्धा कारवाई केली जात आहे आणि या शोभायात्रेला जे लोक यामध्ये सहभागी होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांनी लावलेले सर्व बॅनर्स हे सुद्धा काढून टाकलेले आहेत आणि आता या संपूर्ण घटनास्थळी मंगलप्रभात जोधा हे सुद्धा उपस्थित राहतात आणि खरं तर ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे याचं स्पष्ट झालेलं असल्यामुळे प्रशासन सुद्धा अलर्टमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शेकडोंच्या संख्येनं हे सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले होते आणि त्या शोभायात्रेला रोखण्याचं काम पोलिसांकडून परवानगी नसल्यामुळे करण्यात आलेलं आहे। त्यामुळे तणावपूर्ण स्थिती सध्या वडाळा परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच इथे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा देखील आरोप करण्यात येतोय। या संदर्भात काय माहिती? खरं तर विश्व हिंदू परिषदेचे हे सर्व कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत याबाबतची जी परवानगी घेणं अपेक्षित असतं ती परवानगी घेण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याची का पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। परंतु या कारवाईमुळे या सर्व कार्यकर्त्यांना इजा झालेली आहे आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा त्यांना मोठी इजा झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी ठिय्या मांडण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की शेकडोंच्या संख्येनं हे सर्व कार्यकर्ते वडाळ्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आता मंगळप्रभात थोडा सुद्धा काही वेळातच इथे पोहोचणार आहेत संवाद साधणार आहे। नक्कीच, पण या संदर्भात नेमकं किती कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, काय माहिती आहे या संदर्भात? तर ते शेकडोंच्या संख्येनं हे सर्व कार्यकर्ते आहेत। अनेकांवरती गुन्हा सुद्धा नोंदवण्यात येईल, परंतु त्याबाबतची तपशील जो आहे तो अजून अस्पष्ट आहे। त्यामुळे नेमके किती कार्यकर्ते होते हे म्हणणं जरी आता शक्य नसतं तरी शेकडोंच्या संख्येनं जमाव जो होता तो वडाळ्यामध्ये हा एकत्र आलेला होता आणि या शोभायात्रेला रोखण्याचं काम पोलिसांकडनं करण्यात आलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहिती संदर्भात। तर वडाळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा आरोप इथून कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय, पण कायदा सुव्यवस्थेचा दाखला देत पोलिसांनी ही कारवाई केली असं पोलिसांकडून सांगण्यात येते।